नमस्कार. ओपनच्या गटात आज होणार आहेत दोन महामुकाबले. पहिला महामुकाबला होणार आहे गादी विभागात शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आणि पैलवान माऊली कोकाटे. अतिशय चांगल्या पद्धतीने ही कुस्ती आपल्याला बघायला भेटेल आणि ज्यात हारणार तो स्पर्धेतून बाहेर होणार आहे आणि जिंकणार तो पुढं मला वाटते पृथ्वीराज मोहोळ यांच्याबरोबर खेळण्याची त्याला संधी भेटू शकते व गादी विभागाचा विजेता देखील बनण्याची संधी भेटू शकते. माऊली कोकाटे नवा महाराष्ट्र केसरी भेटेल का असं प्रत्येकाला वाटते आणि नवा चेहरा गादी विभागातून पुढे जाईल असं वाटते प्रत्येकाला. त्याच मानानं आपण बघितलं शिवराज राक्षे देखील तिहेरीसाठी लढणार आहे. दुसरीकडं बघायला गेलं तर माती विभागात दोन मित्रांची झुंज होणार आहे. पैलवान माऊली जमदाडे आणि प्रकाश बनकर अशी कुस्ती होणार आहे आणि या कुस्तीकडं बऱ्याच जणांचं लक्ष आहे कारण जो स्पर्धेतून बाहेर होईल तो दुसऱ्याला सपोर्ट करायला थांबतो. अतिशय चांगल्या पद्धतीने यांची मैत्री आहे आणि तुम्ही संध्याकाळी बघू शकता माती विभागात ही कुस्ती. ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा गंगावेश तालमीच्या दोन्ही पैलवानांच्या कुस्त्या झालेल्या आहेत. दोघांना देखील आपल्या चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा. आणि दोघेही पैलवान खूप शांत व संयमी आहेत त्यामुळे ही कुस्ती देखील अतिशय चांगली होईल असं प्रत्येकाला वाटते. दोघांना देखील शुभेच्छा. त्याच मानानं बघायला गेलं तर महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही विभागात आपण बघायला गेलं तर वरच्या गादी विभागात 3 पैलवान आहेत. मोहोळ, राक्षे आणि माऊली कोकाटे या तिघांच्यापैकी एक जण 100% येणार याची खात्री आहे. त्याच मानानं बघायला गेलं तर माती विभागात मात्र बालारापेक्षा सदगीर मोठे पैलवान वेताळ शेळके माऊली जमदाडे बनकर यांच्यात आज होईलच आणि महेंद्र गायकवाड ही देखील पैलवान एका बाजूने वरती जाणार आहेत. त्यामुळे माती विभागात थोडी चुरस जास्त आहे. त्यानंतर गणेश कुंकुले आहेत, आपले राघू ठोंबरे पैलवान आहेत, हे देखील पैलवान तिथं आहेत. त्यामुळं काय सांगता येत नाही की माती विभागातून कोण जाऊ शकते वर. तुम्हाला काय वाटते की माती विभागातून कोण पुढं जाईल आणि गादी विभागातून कोण पुढं जाईल हे नक्की तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिकंदर शेख स्पर्धेत का खेळला नाही व खेळायला पाहिजे होता का हे देखील कमेंट करा. आणि तुम्ही सिकंदर शेखचे फॅन असाल तर कमेंट करा. सिकंदर शेखला तुम्ही मिस करत आहात अशी कमेंट करा आणि सिकंदर शेखमुळे महाराष्ट्र केसरीचे ग्लॅमर कमी आले का हे देखील कमेंट करा.